नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र में जारी भाषा विवाद और आने वाले बीएमसी चुनाव और अन्य स्थानीय चुनाव से पहले शिवसेना यूवीटी को बड़ा झटका लगा है। महाराष्ट्र के मालवण से बड़ी सियासी हलचल की खबर सामने आ रही है। यहां उबाठा गुट से जुड़े 4 पूर्व नगर सेवकों ने अपने समर्थकों के साथ भारतीय जनता पार्टी का दामन थाम लिया है। मुंबई स्थित भाजपा प्रदेश कार्यालय में हुए एक भव्य कार्यक्रम में प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने सभी नेताओं का पार्टी में स्वागत किया। इस दौरान सिंधुदुर्ग जिला अध्यक्ष प्रभाकर सावंत और भाजपा के प्रदेश महासचिव विधायक विक्रांत पाटिल भी मौजूद रहे। मालवण से शिवसेना उद्धव गुट के जिला प्रवक्ता और पूर्व नगर सेवक मंदार केणी, मालवण नगरपालिका के पूर्व बांधकाम सभापति यतिन खोत और पूर्व नगर सेविका दर्शन कासवकर और सेजल परब सहित शाखा प्रमुख भाई कासवकर, नितिन पवार, सईवाग और कई स्थानीय नेताओं के साथ सैकड़ों कार्यकर्ताओं पदाधिकारियों ने बीजेपी का दामन थाम लिया है। सभी नेताओं ने कहा है कि वे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ विकास कार्यों से प्रभावित हैं और पार्टी के प्रति निष्ठा से काम करेंगे। प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने भरोसा जताया है कि इन कार्यकर्ताओं के जुड़े होने से सिंधुदुर्ग में भाजपा की जड़ें और मजबूत होंगी। वहीं महाराष्ट्र में जारी भाषा विवाद और आने वाले बीएमसी चुनाव सहित अन्य स्थानीय चुनाव से शिवसेना उद्धव गुट के लिए किसी बड़े झटके से कम नहीं है। या ठिकाणी हे पक्षप्रवेश सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे। मी माजी तालुका अध्यक्ष आणि बांधकाम सभापती श्री मंदार केणी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या पक्षप्रवेश प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करा। या पक्षप्रवेशा प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, या ठिकाणी सरचिटणीस सन्माननीय आमदार पाटील साहेब, सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत साहेब, माझ्याबरोबर उपस्थित सर्व नगरसेवक आणि सन्माननीय पदाधिकारी म्हणून या ठिकाणी त्यावेळी आम्ही सन्माननीय रवींद्र साहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर चर्चेअंती देशाचं नेतृत्व मोदी साहेबांचं असेल, महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आणि आता झालेले प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील। खऱ्या अर्थानं गेल्या 2.5 वर्षात रवींद्र चव्हाण साहेबांनी मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली। ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्ष होतो, परंतु त्या ठिकाणी जी कामाची पद्धत आणि त्या ठिकाणी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काही आयाम त्यांनी निर्माण केला, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्टेशन आहेत। या रेल्वे स्टेशनना त्या ठिकाणी वेगळ्या नजरेतून बघितलं जायचं, पण त्या ठिकाणी उभी केलेल्या वास्तू जर तुम्ही बघितल्या तर रवींद्र चव्हाण साहेबांनी जे काम त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलं, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी कधी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्हाला वागणूक दिली नाही, सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिली। आणि आज देशात आणि राज्यात नेतृत्व आज भारतीय जनता पार्टी करत आहे। मालवण शहर, मालवण जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या कुठेतरी राज्याच्या नकाशावर आहे, जगाच्या नकाशावर आहे। पण या मालवण शहराचा किंवा या जिल्ह्याचा विकास करत असताना एक वेगळ्या स्तरावर हा आपला पर्यटन दृष्ट्या जिल्हा गेलेला असताना मालवण शहर, मालवणच्या आजूबाजूचा परिसर हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला परिसर हा विकसित करताना त्या ठिकाणी ज्या सत्ता देशात आणि राज्यात आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आमच्या शहराचा, आमच्या आजूबाजूच्या परिसराचा त्या ठिकाणी विकास करू शकतो। आणि मला खात्री आहे की चव्हाण साहेब या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे आहेत। या जिल्ह्याचे जिल्हा प्रभागाचे सावंत असतील, मग या ठिकाणी मालवण शहर असो, मालवण शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती असो, ज्या पर्यटन दृष्ट्या महत्त्वाच्या तिकडच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असो, अनेक योजना मालवण शहरात या ठिकाणी आपण ॲक्वेरियम एक योजना चव्हाण साहेबांच्या हातात आपण लक्षात आणून दिलेली आहे। अशा काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या एक पर्यटन दृष्ट्या एक वेगळा आयाम त्या ठिकाणी आपल्या शहराला निर्माण करेल अशा पद्धतीची कामं आणि विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि मी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की त्या ठिकाणी निष्ठेने आणि जबाबदारीने हा पक्ष वाढवण्याचं काम पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी करेन। माझे सर्व पदाधिकारी करतील, नगरसेवक करतील आणि
येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये पण आपण त्या ठिकाणी चांगले निकाल या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मालवण शहरात असो किंवा मालवणच्या तालुक्याच्या आजूबाजूच्या भागात त्या ठिकाणी देऊ अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी देतो। आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला, आम्हाला या ठिकाणी चांगली वागणूक या ठिकाणी मिळाली, त्याबद्दल मी त्या प्रदेश कार्यालयात या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपले सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज मालवण नगरपालिकेमधील गेले वर्षानुवर्ष माझे असणारे त्या भागातील मैत्रीपूर्ण संबंध आणि या संबंधांमुळे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं नेतृत्व आणि कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय असे खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब, आदरणीय पालकमंत्री नितेश राणेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र आदरणीय प्रभाकर सावंतजी या